नागल्यात यांनी माझी छेडछाड केली आधी, मग माझे बलात्कार केला. छेडछाड केली म्हणजे काय केलं नेमकं? अंग बसला मला ही जम्पर फाडला, परत साडीवर केली आणि मग माझ्यावर अत्याचार केला त्यांनी. विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ. नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अतुल सोनकांबळे. आज आपण दौंड तालुक्यातील मलठण या गावात पोहोचलेलो. मलठण येथील एका पारधी समाजाच्या महिलेवरती अत्याचार झाल्याच्या काही बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्या महिलेची काय व्यथा आहे, त्या महिलेवरती खरंच अन्याय झालाय का, काय अन्याय अत्याचार झालाय ते त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. ताई, तुमचं गाव कुठलं आहे? आमचं मलठण. मलठण. काय घडलं होतं नेमकं? मी आमच्या आई वडील कामाला गेलते, बाजारला गेलते आणि मी घरी होती. ते म्हणले कामाला चला. कामाला गेल्यानंतर माझी एक छोटी मुलगी होती. छोटी मुलगी घेऊन कामाला गेले. नागल्यात यांनी माझी छेडछाड केली आधी, मग माझे बलात्कार केला. छेडछाड केली म्हणजे काय केलं नेमकं? अंग बसला, जम्पर फाडला, परत साडीवर केली आणि मग माझ्यावर अत्याचार केला त्यांनी. कोण केलं हे? नागनाथ उगले यांनी. तुम्हाला त्यांनी कामाला म्हणून बोलवलं आणि त्यांनी असं केलं. किती वाजता केलं साधारण? ती 1-2च्या दरम्यान, दुपारी 2च्या दरम्यान. तुम्ही काय गुन्हा वगैरे दाखल केला? गुन्हा दाखल केला साहेब, पण आहे ना ती पैसे भरून आहे का नाही, त्यांनी केस म्हणजे आमची चलवून दिली नाही. कुठं दाखल केला होता? दौंड मध्येच करते. तर बघू शकता मित्रांनो, या महिलेवरती बलात्कार झालेला आहे, अत्याचार झालेला आहे. परंतु या महिलेनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर या महिलेचं म्हणणं आहे की त्यांनी कसल्याही प्रकारचे पोलीस स्टेशननी म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही. त्याला अटक वगैरे केली होती का? अटक केली, पण पैसे दाबून त्यांनी जिरवले. आणि माझे ना 2-3 मुलं आहेत, एक मुलगी. मी आई वडिलांच्या इथं साहेब राहते. माझी ही मला न्याय पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, या पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला न्याय मिळेल? न्याय मिळेल. आता त्यांची सर्व्हिस नाही म्हणलं, मला आजपर्यंत न्याय मिळेल. आता काय मिळेल मला वाटतंय. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला न्याय मिळाला नाही? मिळाला. इथून पुढे तर काय मिळणार तुमच्या अपेक्षा आहे? खरोखरच ज्या दिवशी तुमच्यावरती अत्याचार झाला त्या दिवशी आम्ही दौंड मध्ये केस करायला आलतो. केस केली, समधी माझ्यासारखी झाली. फक्त त्यांच्या भावांनी मी वर दाबली साहेब. त्यांच्या घरचे समजे सर्व्हिसवाले. बरं, म्हणजे पैशानं दंड घेत. बरं साहेब, त्यांचं झालं. माझ्या नवऱ्याने मला सोडून दिली. मी आई बापाच्या इथं जगते. मी कसं जगू? माझे आता पुरे शिक्षण आहे, मला शिकवायला पैसा नाही. तर बघू शकता मित्रांनो, ही जी महिला आहे स्वतः पतीपासून विभक्त राहून, आई वडिलांच्या घरी राहून ही महिला स्वतःचा उदरनिर्वाह भागवते. परंतु मुलांचा शाळेचा शिक्षणाचा खर्च करण्यासाठी म्हणून कामाला गेला असता उगले नावाच्या एका व्यक्तीने दुपारच्या सुट्टीमध्ये या महिलेवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, बलात्कार केला असं त्या महिलेने सांगितलेलं आहे. आणि त्या महिलेचा असा देखील आरोप आहे की उगले परिवारातील काही अधिकारी आहेत, वरिष्ठ लेवलचे क्लास 1 अधिकारी आहेत, आणि त्यांच्या मार्फत या सर्व प्रकरणाला दाबलं जातंय असं ती महिला म्हणते. आता याच महिलेनं बोलता बोलता भावनिक देखील झालेली आहे की लहान लहान मुलं आहेत, मला नवऱ्यानं सोडून दिलेलं आहे, मी माझ्या आई वडिलांजवळ राहते. आजपर्यंत ना माझ्याकडे ती पेपरचं बेड आहे, पेपरची बातमी आहेत. पेपरला बातमी ही समजा आहे माझ्याकडे. पण साहेब माझी न्याय पाहिजे मला. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी काय नाही, मला आता पोरं मोठी झालीत, मला ती विचारते बाप कुठे, शिक्षणाला पैसे नाही. तर खरोखरच हे लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्राला काळिंबा फासणारी गोष्ट आहे. परंतु या महिलेला कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का, हेच पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.